सर्वजण डोळे झाकूया आणि स्वतःला ऐक्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे गेलेल्या प्रेरणा आपल्यामध्ये बाळाबाई साठे आहेत. ते सुरुवातीची प्रार्थना करतील. हालेलुया हालेलुया. सगळेच पात्र परमेश्वरा धन्यवाद देतो. तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. माझ्या देवा तुझ्या पवित्र चरणी बापा मग प्रत्येक लेकरांना तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन तुझी तुझी भक्ती प्रार्थना संदेश परमेश्वरा करण्यासाठी आम्ही कोण माझ्या देवा सर्व करता कविता करून घेणारा तो आमचा बाप आहेस. बापा ही संदेश परमेश्वरा तू देत आहेस माझ्या देवा. प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी परमेश्वरा तू बापा सर्व मार्ग मोकळे करून तुझ्या आशीर्वादानं तो आशीर्वादित करून माझ्या देवा त्या विश्वासामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाबा ही संदेश जात असताना प्रत्येकाचा विश्वास मापा अधिक अधिक तू खंबीर कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं परमेश्वरा ही संदेश ऐकत असताना प्रत्येक लेकरांच्या जीवनाची तू पकड घे बापा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू स्पर्श कर, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुचलं जाऊ दे आणि परमेश्वरा प्रत्येक लेकरू ऐकून तृप्त व्हावं माझ्या देवा. प्रत्येकाचे जीवन बापा अधिक अधिक तू आशीर्वादानं आशीर्वादित कर. त्याबद्दल बापा आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही सर्व संदेश स्तुती आराधना प्रार्थना परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र चरणी देतो. हे सर्व बापा तुझ्या इच्छेनुसार तू मार्गदर्शन कर. ही लहानशी विनंती तारणार येशू देवा तुझ्याच पवित्र गोड नाम केली म्हणून ऐक. आम्ही गेलेला शारदा भोरे ते आपल्याला स्तुतीमध्ये लीड करतील. पण सर्वजण त्याच्या माग ही स्तुती समजून म्हणूया. सावध हो वर येई, सावध हो वर येई, प्रभु येशू अंबरी, प्रभु येशू अंबरी. सावध हो वर येई, सावध हो वर येई, प्रभु येशू अंबरी.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. प्रिय तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आज सुंदर दिवस प्रभू परमेश्वर आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि याच्या स्तुतीमध्ये तो आपल्याशी बोललेला आहे. काय बोललेला आहे? सर्वजण मोठ्याने काय म्हटलेलं आहे? सावध हो. हॅलो, परमेश्वर आपल्या सर्वांना सावध हो म्हणत आहे. कारण प्रियानो, तो आज आपल्याला पुन्हा एकदा बजावत आहे, सावध हो. रातचा या संदेशातून परमेश्वर आपल्याशी याच गोष्टीबद्दल बोलत आहे आणि तो म्हणतो की आपण जे काही करतो, लक्षात घ्या, आपण जे काही करतो त्या गोष्टी आपण योग्यतेने करणं गरजेचं आहे. कशाने? योग्यतेने. जर आपण योग्यतेने केलं तर प्रियानो आपल्याला त्याचा योग्य पारितोषिक मिळेल. जर आपण अयोग्यतेने जर केलं तर आपल्याला त्याचा भोग भोगायला लागणार आहे. हालेलुया 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 हालेलुया. म्हणून आज सावध राहा. तर बायबल म्हणते परमेश्वराची दृष्टी सर्वत्र आहे. काय म्हणते? त्याची दृष्टी सर्वत्र आहे. म्हणून आपण काय करतो, कसं वागतो, आपला विचार काय आहे, या सर्वाकडे त्याचं लक्ष आहे. लक्षात ठेवा. आणि तो आपल्याकडे बघत आहे. रातचं हे वचन मला वाटते तुम्हा सर्वांना सावध केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सावध व्हा. कारण प्रेरणा आपण सध्या त्या शेवटच्या काळामध्ये चाललेले आहोत. कारण आपण जी आता परिस्थिती बघतो, या जगाची परिस्थिती, भारताची परिस्थिती, आपल्या कुटुंबाची परिस्थिती, आपल्या जीवनातली परिस्थिती जर बघितलं तर प्रियानो, हे आपल्याला हेच दर्शवते की हा शेवटचा काळ आहे. मंडळीतली जी परिस्थिती आहे, हे जरी बघितलं तर आपल्याला हे काय, आपण शेवटच्या काळात आहोत. आणि अशा काळात आपण असताना आपल्याला किती सावध राहणं गरजेचं आहे, हे आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे. कारण तो आपल्या प्रत्येक कृतीला बघत आहे. तर आजचं आपण वचन वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मार्क शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आपण काढूया. मार्क त्याचा 12वा अध्याय आणि 41वा वचन काय म्हणते बघा. मार्कचा 12वा अध्याय आणि 41वा वचन. मग तो भांडारासमोर बसून हा लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. हा तेव्हा या ठिकाणी काय म्हणते बायबल? मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. हालेलुया हालेलुया. तर या ठिकाणी येशू त्या भांडाराजवळ बसलेला आहे आणि तो काय पाहत आहे की लोक किती टाकत आहेत, लोक किती टाकत आहेत हे तो पाहत नाही. हे तो पाहत नाही. लोक कसे टाकीत आहेत, सर्वजण कसे टाकीत आहेत हे तो पाहतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. बघा या ठिकाणी बायबल खूप स्पष्ट म्हणत आहे, येशू त्या भांडाराजवळ बसलेला आहे
आणि लोक त्या भांडारामध्ये कसे टाकीत आहे, किती टाकीत आहे ते बघत नाही, कसे टाकीत आहे या गोष्टी तो बघत आहे प्यानो. म्हणजेच आपण त्या भांडाराजवळ कोणत्या हेतून जातो. आज आपल्याला बायबल सांगत नाही, हॅलो, आपण त्या भांडाराजवळ म्हणजे आपण त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये कोणत्या हेतून जातो, कोणत्या विचाराने आपण जात आहोत, बघा, कोणत्या पद्धतीनं आपण जात आहोत, कोणत्या मनाने आपण जात आहोत, या गोष्टी तो आज आपल्याकडे बघत आहोत. आपण त्याची स्तुती आणि भक्ती करतो, त्याचा गौरव करतो. आपण कोणत्या मनाने ते करत आहोत या गोष्टी तो बघत आहे. हॅलो, या गोष्टी तो बघत आहे. अजून एक वचन वाचूया हे तुमच्या लक्षात हे. दुसरं तिमोथीचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन काय म्हणते बघा. 2 तिमोथीचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. जर कोणी मल्लयुद्ध करीतो, जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत त्याला मुकुट नाही. मिळत नाही, म्हणजे घालीत नाही. बघा काय म्हटलेलं आहे, जर कोणी मल्लयुद्ध करतो तर तो नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाही. तर या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, जर ते नियमाप्रमाणे जर केला तर तुम्हाला मुकुट मिळेल. जर ते नियमाच्या बाहेर जर तुम्ही करता तर तुम्हाला काय मिळणार नाही, मुकुट मिळणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तर प्रियानो, मी प्रत्येक रविवारी चर्चला जातो, मी प्रत्येक शुक्रवारी उपवास आणि प्रार्थनेत राहतो, मी गोर गरिबांना जेवण देतो, दानार्पण देतो, मी सर्व काही करतो. आणि तरी माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये हे दुःख का आणि मला अपयश का आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख का आहे, मी अपयशी का आहे. आज आपण याच गोष्टीवर मनन करणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मी जर जे काही करतो तो जर नियमामध्ये करत नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. माझ्या जीवनात दुःख असणार, माझ्या जीवनात अपयश असणार, माझ्या शरीरामध्ये व्याधी असणार, माझ्या धंद्यामध्ये आज बरकत नसणार, माझ्या कामावर अडथळे असणार. कारण या ठिकाणी आता आपण वाचलो की तू नियमाप्रमाणे केलास तरच तुला काय मिळणार, मुकुट मिळणार, मुकुट मिळणार. प्रियानो, या गोष्टीवर आज आपण टप्प्याटप्प्याने मनन करणार आहोत. त्याचा आजच्या या रविवारी आपण फक्त पहिला भाग बघणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तो पूर्ण भाग दिलेल्या वेळामध्ये काय होत नाही, बसणार नाही. म्हणून
मी ते 2 भागामध्ये घेतलेलं आहे. तर आज आपण पहिला भाग बघणार आहोत की आपण बघा, आपण चर्चला कसं जाणं गरजेचं आहे. कारण स्वर्गीय पिता आपला परमेश्वर देव आपल्याला काही नियमावली लावलेला आहे आणि आपण त्या चर्च मध्ये म्हणजे त्या भक्तीमध्ये जेव्हा आपण सामील होतो, त्याच्या जवळ जेव्हा जातो, त्या वेळेला आपल्याला कोणत्या नियमाने कसं केलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर देव एक नियमावली लावलेला आहे आणि तो नियमावलीवरती आज आपण मनन करणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. कारण नियम खूप महत्वाचा आहे प्रियानो. कसं आपल्यामध्ये भरपूर बहिणी असल्यामुळं मी तुम्हाला एक उदाहरण देतो सुंदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला आपल्या मुलाने परवाचा फादर्स डे साजरा केला माझ्यासाठी आणि त्यांनी जेवण वगैरे तयार केलेले होते. तर जेवणाचा एक नियम आहे, लक्षात घ्या. जेवणाचे एक काय आहे, नियम आहे. त्यांनी भारीतलं भारी तांदूळ आणलेलं होतं, बासमती तांदूळ, चांगलं वास देणार. आणि जसं आपण घरामध्ये एखादं बिर्याणी करायचं असेल तर आपण काय करतोय, अगदी बासमती तांदूळ आणते, 100 रुपये किलोचं तांदूळ आणते. चांगलं अख्खा बासमती जर घेतलं पण 100 त्याच्यापेक्षा जास्त असते. आणि त्यानंतर त्यांनी तुम्ही चांगलं मसाले आणला, भारीतलं भारी मसाला आणला. पण हे सर्व तुम्ही आणला, परंतु त्याची रेसिपी जर तुम्हाला व्यवस्थित माहिती नसेल, रेसिपी म्हणजे करण्याची पद्धत, मिसळण्याची पद्धत जर माहिती नसेल, तर प्रियानो तुमची बिर्याणी काय होणार आहे, चव होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ते तळताना त्याला जे काही म्हणतात ते सर्व करताना ते अतिशय व्यवस्थित बरोबर झालं पाहिजे, ब्राऊन झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, मगच त्याचा टेस्ट येतो. इंग्लिश मध्ये एक चांगलं म्हण आहे त्याला, इन्ग्रेडियंट अँड रेसिपी मोर दॅन इन्ग्रेडियंट. इन्ग्रेडियंट म्हणजे जी वस्तू आहे त्याच्यापेक्षा रेसिपी खूप महत्वाची आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही बासमतीच्या जागी कंट्रोल जर तांदूळ वापरला आणि रेसिपी जर व्यवस्थित असेल, चांगलं असेल, तर ते देखील काय आहे, त्या बासमतीपेक्षाही चांगलं टेस्ट देणारं बिर्याणी बनेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो आज आपल्याला याच गोष्टी बघायचं आहे की कोणत्या नियमामध्ये आपल्याला देवाजवळ गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. यासाठी आपण उपदेशकाचं 5वा अध्याय काढूया. उपदेशकाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. तू देवाच्या मंदिरी जातोस. काय म्हणतोय, तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. तेव्हा सांभाळून पाऊल टाक. हॅलो, काय म्हटलेलं आहे, तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बायबल हे म्हणत नाही तू किती वेळा देवाच्या मंदिरी जातोस, तू किती वेळ त्या देवाच्या मंदिरात राहतोस. प्रियानो, बायबल हे म्हणत आहे तू देवाच्या मंदिरी जाताना काय कर, आपलं पाऊल, काय म्हटलेलं आहे, आपलं पाऊल सांभाळून टाक. आपलं पाऊल सांभाळून टाक, हे खूप महत्वाचं आहे. मी देवाच्या मंदिरी जात असताना त्यावेळेला माझं पाऊल सांभाळून टाकणं गरजेचं आहे. बघा, या गोष्टी स्तोत्र करता खूप सुंदर तऱ्हेने आपल्याशी सांगतो. स्तोत्र 100 आणि त्याचं दुसरं वचन काय म्हणते बघा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. म्हणजेच काय, तू परमेश्वराच्या मंदिरी त्याची सेवा करण्यासाठी जात असताना तुझ्यामध्ये तो हर्ष असू दे. काय असू दे, हर्ष असू दे. हर्षाने परमेश्वराच्या सेवा करण्यासाठी जा, जबरदस्तीने जाऊ नको. कोणतरी तुला
पकडून नेत आहेस किंवा मनात नसताना तिथं जाऊन मी सेवा करतो किंवा फक्त मला करायचंय म्हणून करायचं नाही, तुझ्या आतून त्या गोष्टी येऊ दे, आत्म्यातून. या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणते, हर्षाने परमेश्वराची सेवा करा. म्हणजे त्याच्या सेवेसाठी जाताना तो हर्ष असू दे. मला देवाच्या सेवेसाठी मला त्याच्या मंदिरात जायचे आहे, देवाची सेवा करायची आहे. पुढे काय म्हणते बघा, गीत गात त्याच्या पुढे गीत गात त्याच्या पुढे जा. काय करत जा, मनातून. काय म्हणते ते, हर्षाने आणि गीत गात. म्हणजे त्याची स्तुती करत त्याच्या मंदिरामध्ये जा, त्याची स्तुती करत त्याची सेवा करायला जा. ते हर्ष आतून आलं पाहिजे. आणि आता गीत गात जा म्हटल्यानंतर गीत अनेक प्रकारचं गीत आहे प्रियानो. कारण कुरकुरणं देखील एक गीतच आहे, कुडकुडणं देखील एक गीतच आहे. अनेक लोक माझ्याकडे गीत गात येतात, काय करू ब्रदर, इतकं उपवास केलं, इतकी प्रार्थना केली आणि प्रत्येक रविवारी येते, आज तीन महिने झाले मी येते, आज इतकं महिने झाले मी येते, अजून का होईना. हॅलो राणू, स्तोत्रकर्ता खूप सुंदर तऱ्हेने त्याच अध्यायामध्ये कोणती गीत आणि कसं गायलं पाहिजे हेही तो आपल्याला शिकवतो. 4 वचन बघा काय म्हणतोय, त्याचे उपकार स्मरण करी. काय म्हणते, त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा. कसं म्हणते, कोणतं गीत गा, त्याचं उपकार स्मरण करा. देवाचं सर्वात मोठा चमत्कार आहे काय, की तुम्ही सकाळी तुमचे डोळे उघडले. दुसरा चमत्कार काय आहे, तुम्ही अंथरुणातून उठून बसला. तिसरा चमत्कार काय आहे, तुम्ही अंथरुणातून खाली पाय सोडून चालत बाथरूम कडे गेला. हा चमत्कार आहे, सर्वात मोठा चमत्कार आहे. राणू, आपल्याला त्याचं काय करणं गरजेचं आहे, त्या गोष्टीचं स्मरण करणं आणि त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. धन्यवाद देणं गरजेचं आहे. मला काही फोन्स येत असतात प्रार्थनेसाठी आणि मी सगळे फोन अटेंड करतो, नाही असं नाही, पण काही फोन मी अटेंड करताना त्या गोष्टी मी त्याला तिथंच थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक वेळेला जर रडणं असेल, रडत असाल तर प्राण कोणाला ते आवडत नाही ऐकायला. तुमच्याकडे जर कोणी येऊन प्रत्येक वेळेला रडतच असतील, कुरकुरतच असतील, असंच आहे तसंच आहे हेच आहे, तर मनुष्य काय करते, अरे बापरे, कुरकुटणारी व्यक्ती आली आणि आपण काय करूया, त्याला टाळूया. आज प्राणू, देवाच्या मंदिरात जाताना कुडकुडत जाऊ नका. काय म्हणतोय, हर्षाने गीत गात, कोणतं उपकार स्तुती, त्याचं उपकार स्मरण करत आणि त्याला धन्यवाद देणारं गीत गा. त्याला उंचवा. स्तोत्रकर्ता काय म्हणतो, त्याला उंचवा, त्याचा गौरव करा. कारण त्या स्तवनामध्ये तो स्वतः येतो. प्राण हालेलुया, 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 हालेलुया. बघा, कारण जेव्हा तो येतो त्याच्या जवळ तुम्ही आहात, तर प्राणू, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. सर्व काही आपोआप त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. एक वचन वाचूया, तुमच्या लक्षात येईल की भक्त दावीद काय म्हणते बघा. स्तोत्र 84 आणि 10 मध्ये, स्तोत्र 84 आणि 10 मध्ये, खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस, खरोखर
तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा हा उत्तम आहे. सहस्त्र दिवसांपेक्षाही उत्तम आहे. उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे माझ्या घराचा देवाचा द्वारपाल होणं मला इष्ट वाटते. ही मला इष्ट वाटते. या ठिकाणी फक्त दावीद काय म्हणतो, खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. अनेक दिवसापेक्षा तुझ्या अंगणात म्हणजे तुझ्या जवळ राहण्यामध्ये काय आहे, उत्तम आहे. जेव्हा देवाजवळ आपण एक दिवस राहतो आणि अथवा तो साबत दिवस पूर्ण दिवस की नाही, सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपण असतो आणि तो दिवस पूर्ण महिन्याच्या दिवसापेक्षाही किती उत्तम आहे. उत्तम आहे का नाही बोला. हॅलो मोठ्याने. हा, कारण का भक्त दावीद यामध्ये म्हणतो की तुझ्याच एक दिवस राहण्यामध्ये त्या सहस्त्र दिवसापेक्षाही तो काय आहे, उत्तम आहे. पुढे काय म्हणतो, दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल. हॅलो काय म्हणते, द्वारपाल. आपल्याला या ठिकाणी भक्त दावीद काय म्हणतो, मी माझ्या देवाचा मला कोणतंही पद नको, मला फक्त काय आहे त्याचा द्वारपाल म्हणून राहायचं आहे. द्वारपाल म्हणजे काय प्रियानो, अतिशय कमी लेखला जातो. एखाद्याला तुम्ही म्हटला जाय दाराकडे जाऊन उभा राहा, त्याला काय होते, कमतरता वाटते, त्याला राग येतोय. मला दाराकडे जाऊन उभा राहायला सांगितले. दाराजवळ राहणं म्हणजे कमीपणा आहे. एखाद्यानं जर सांगितलं की तुझ्या मुलीचं लग्न त्या वॉचमन बरोबर करून दे, तर त्याला किती राग येतोय बघा. माझ्या मुली इतकं लग्न त्या वॉचमन बरोबर करून दे. कारण द्वारपाल याचा अर्थ काय, अतिशय कमी. आज त्याला आपण या आपल्या चर्च मध्ये येताना आपण कोणत्या हेतून येतो, मला कोणता तरी पद पाहिजे, मला कोणता तरी मोठेपणा पाहिजे. बघा आज प्रियानो, कदाचित आपण एखाद्या महिला मंडळचं लीडर असेल, युथचं लीडर असेल, कॉयरचं लीडर असेल, बघा प्रार्थना ग्रुपचं लीडर असेल, तर मला तो लीडरशिप गाजवायचा आहे, मला तो मोठेपणा पाहिजे. मी तर त्या मोठेपणासाठी त्या मनाने जर येतो, मला तो मोठेपणा मिळावा, मला ती जागा मिळावी, मला तिथं लोकांच्या समोर शोहाब करायचा आहे, ही पदवी पाहिजे, ही जागा पाहिजे. प्रियानो, तुम्ही देवासाठी येत नाही, तुम्ही तुमच्या जागेसाठी येता, जागेसाठी येता. आणि परमेश्वर देव म्हणत आहे, कारण ईश्वर सर्व बघत आहे. प्रियानो, कसं ते घालत आहे, कसं येत आहे, तुम्ही कोणत्या मनाने येत आहे, कोणत्या विचाराने येत आहे, तुमचा हेतू काय आहे. काय म्हणतो समजते का, कोणत्या हेतूने तुम्ही येत आहात, येशू बघत आहे. प्रियानो, मला देवाच्या मंदिरामध्ये फक्त यायचं आहे आणि मला माझ्या देवाचं गौरव करायचं आहे. त्याच्या मंदिराचा मला द्वारपाल म्हणून जरी मिळालं तर मला भरपूर झालं. मी त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून राहील. हालेलुया, 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 हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया, म्हणजे भक्त दावीद काय म्हणते बघा, स्तोत्र 27 आणि 4. स्तोत्र 27 आणि 4. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. हा, तो काय म्हणते, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलेलं आहे. आज तुम्ही जर देवाजवळ आला
आणि तुम्हाला जर वरदान मागायचं असेल तर तुमच्या मनामध्ये भरपूर वरदान असतील प्रियानो, भरपूर गोष्टी असणार आहेत आणि तुम्हाला समजणार नाही मी कोणत्या कोणत्या आणि कसं कसं मागू, काय मागू. पण भक्त दावीद काय म्हणतोय, मी परमेश्वराला एक वरदान मागितलेलं आहे. कोणतं वरदान? त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. मी त्या प्राप्तीसाठी झटेन. जो वरदान मी एक मागितलेलं आहे त्याच्यापासून मी हलणार नाही आणि ते प्राप्त करण्यासाठी मी झटणार, ते प्राप्त करण्यासाठी झटणार. कोणतं? ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. हॅलो, आयुष्यभर जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, त्याच्या घरात माझी वस्ती व्हावी, त्याच्या जवळ माझी वस्ती व्हावी. का? पुढं म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. हालेलुया, हालेलुया. माझ्या परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन. प्राणो, आपला परमेश्वर खूप सुंदर आहे, आपला परमेश्वर खूप प्रेमळ आहे. त्याच्या मुखाकडे जर आपण बघितलं तर प्राणो, तुम्हाला कधीही दुसरं काही बघायची इच्छा होणार नाही. इतका सुंदर, इतका देखना, इतका प्रेमळ आहे. आणि तो काय म्हणतोय, आयुष्यभर मी त्याच्या मंदिरात राहील आणि मी त्यावर धनासाठी झटेन, त्यासाठी झटेन. आज मी कोणत्या गोष्टीसाठी झटत आहे? हॅलो, मी या जगाच्या सुखासाठी झटत आहे, या जगातल्या मानपणासाठी झटत आहे. पण या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो, मी माझ्या देवाचं मनोहर रूप पाहत राहीन, त्याच्या मंदिरात राहून ते पाहत राहीन. यासाठी मी झटे, यासाठी मी झटे. बघा, आज आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी झटणं गरजेचं आहे? देवाच्या मंदिरात आल्यानंतर त्याचं मनोहर रूप मला कसं पाहता येते? आज मी कशासाठी येतोय? लोकांना बघण्यासाठी येतोय? बघा, ज्यावेळेला आपण संदेश ऐकतोय, अनेक वेळेला आपण संदेश ऐकतोय, तो संदेश ऐकून आपण काय म्हणत असतोय? देवाने माझ्यासाठी काय बोललं हे बघत नाही. देवाने आज हे सर्व संदेश देवाने शारदासाठी बोललेलं होतं. हे सर्व संदेश देवाने मानवाईसाठी बोललेलं होतं. फक्त आपण दुसऱ्याला बोललेलं सांगतोय प्राणू, पण आज देवाने माझ्यासाठी काय बोललेलं आहे? हा संदेश माझ्यासाठी होता. मला देवाला पाहायचं आहे, मला त्याला ऐकायचं आहे. पण आपण प्राणू फक्त दुसऱ्याच्याकडे बघतोय. आज येशू बघत आहे प्राणू, तुमचं येण्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे? तुम्ही कोणाला बघण्यासाठी आलेला आहात? कोणाबद्दल बोलायला आलेला आहात? हॅलो, आज तुम्ही देवाला बघायला आलेला आहात, देवाबद्दल बोलायला आलेला आहात, देवाची स्तुती करायला आलेला आहात. आज देव बघत आहे प्राणू, देव बघत आहे. सावध व्हा, सावध व्हा. खरं तो सर्व काही बघत आहे. तुमचा उद्देश काय आहे? तुझा येण्याचा उद्देश काय आहे? तुझा बोलण्याचा उद्देश काय आहे? बघा प्रियानू, अजून एक वचन वाचूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला देवाच्या मंदिरात येण्यामागचा हेतू या स्तोत्रकर्त्याचं काय आहे? आपण स्तोत्र 52 आणि 8 वाचूया. मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. हॅलो, तर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. मी हा शास्त्रभाग नेहमी वाचायचा आणि हा स्तोत्रकर्ता म्हणतोय, मी तर देवाच्या घरी जैतून झाडासारखा
हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. तर हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे म्हणजे काय म्हणतोय तो? मी नेहमी देवाजवळ प्रार्थना करत होतो, देवा हा स्तोत्र करता असं काय म्हणतोय की मी तर तुझ्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. आणि प्रियानो, एक दिवस मी बायबल वाचत असताना माझी दृष्टी गेली. मी माझ्या बायबल मध्ये ते अंडरलाईन करून ठेवलेलं आहे की याचा जो अर्थ आहे ते आपल्याला निर्गम 27 आणि 20 आणि लेवी 24 आणि 2 मध्ये या गोष्टी मिळतात. निर्गम 27 आणि 20 आणि लेवी 24 आणि 2 मध्ये मिळतात. काय म्हणते बघा, तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा. दीप नित्य जळत राहावा. काय म्हणते? दीप नित्य जळत राहावा. म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ हातकुटीचे काय म्हटलेलं आहे? हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन या. तुझ्याकडे घेऊन यावं. हॅलो बघा, हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावं. बघा प्रियानो, या ठिकाणी दावीद काय म्हणतो? हे देवा, मी तुझ्या मंदिरात राहीन, तू मला पिळून काढ, कुटून काढ. माझ्यावरती किती संकट असू दे, किती आपत्ती असू दे, किती आरोप असू दे, मला कितीही दुःख असू दे, मला किती वेदना असू दे, या सगळ्यात प्रभू जो तेल निघतो तो तेल तुझ्या मंदिरामध्ये काय राहील? मंदिराचं त्या दिव्याचं तेल बनू दे, म्हणजे तो प्रकाश त्या मंदिरामध्ये राहील. आज परमेश्वर जवळ जेव्हा आपण येतो, प्रभू माझ्या जीवनात किती दुःख आहे, माझ्या कुटुंबात किती दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये किती संकट आहे, माझ्या कामामध्ये किती आपत्ती आहे, माझ्या व्यवसायामध्ये किती अपयश आहे, माझा किती अपमान असू दे, या सगळ्यात प्रभू हे सर्व कुटुंब यातून जो तेल निघेल तो तेल तुझ्या मंदिराचा प्रकाशासाठी असू दे. आणि येशू आपल्याकडे हीच अपेक्षा करत आहे. तो काय म्हणते? तुम्ही या जगाचे काय आहात? प्रकाश आहात. तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. आज प्रभू म्हणतो तुम्ही प्रकाश व्हा, तुम्ही त्याचा साक्षी बना. तुमचा प्रकाश कधी चमकतो? जर सगळं व्यवस्थित आहे तर बघा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, देवानी हे केलं, देवानी ते दिलं, देवानी असं झालेलं आहे, देवानी हे माझं हे केलं, इतकं मला बरकत आहे. काही लोक हे देखील म्हणतात, प्रियानो, मी जेव्हा लांब गेलो तेव्हा माझं भरपूर बरकत झालं, जेव्हा मी जवळ होतो तर माझ्याकडे 10 रुपये नव्हतं गाडीमध्ये पेट्रोल घालायला. ही लोकांची देवाकडे येण्याचा हेतू आहे. प्रियानो, जेव्हा तुम्ही देवाकडे येता, आज मला कुठू दे, हा काय म्हणते? मला कुठलं जाऊ दे, कुठलं जाऊ दे, आणि त्यातून जो तेल निघते ते त्या मंदिराचं प्रकाश म्हणू दे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला त्या प्रकाशाची उपमा दिलेली आहे. तो प्रकाश कधी जळणं, तुम्ही स्वतः जळाल्याशिवाय दुसऱ्याला प्रकाश मिळणार नाही. तुम्हाला स्वतः जळायला पाहिजे, जळायला पाहिजे. आणि येशू स्वतः जळाला. प्रियानो, पिलाताच्या मोलापासून गुलगुत्यापर्यंत, आणि तो त्या क्रूसावर जळाला, म्हणून आज आपल्याला तारण मिळालेलं आहे. आज आपल्याला तारण मिळालेलं आहे. आज प्रियानो, तुमचं उद्देश काय आहे? कारण या ठिकाणी परमेश्वर देव बघत आहे. प्रियानो, मला माहिती आहे देवाने यहोशुवाला का निवडलं.
मोशे नंतर योशुवाला 6 लाख इस्रायल कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला का निवडलं? प्रियानो, मोशे श्री योशुवा अति प्रामाणिक होता. मोशे जेव्हा जेव्हा दर्शन मंडपात जायचा देवाजवळ, त्यावेळेला योशुवा त्या दर्शन मंडपाचा द्वारपाळ म्हणून त्या दाराकडे उभा राहायचा. आणि मोशे देवाजवळ आत 1-2 तास नाही, 4, 5, 6, 7, 8 तास तो असायचा. देवाबरोबर बोलत राहायचा, देवाबरोबर राहायचा. पण तो हा योशुवा द्वारपाल म्हणून त्या द्वाराकडे उभं राहायचा. आणि बघा, मोशे त्या दर्शन मंडपातून येऊन आपल्या तंबूत जायचा, परंतु योशुवा त्या द्वारपालाकडेच राहायचा. द्वारपाल म्हणून त्या दाराकडेच उभा राहायचा. जेव्हा मोशेचे दिवस पूर्ण झाले, त्यावेळेला देवाने योशुवाला निवडण्यासाठी मोशेला सांगितलं, मोशा, माझ्या लोकांना यातनीचं पलीकडं, बघा, खणानामध्ये तू नाही, योशुवा नेणार. कारण योशुवा माझ्या दाराजवळ द्वारपाल म्हणून त्याला अनेक तास उभारायची सवय आहे. आणि तोच माझ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणार. त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचं जे काही नम्र आणि लीनता हे देवाने पाहिलेलं होतं. आणि प्रियानो, मग त्या योशुवाला, लहानशा योशुवाला उचलून 6 लाख इस्रायल लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला पाठवलं. का? कारण तो द्वारपाल म्हणून उभा होता. आज प्रियानो, या ठिकाणी येशू काय म्हणतोय की तो भांडारा समोर बसून लोक त्या भांडारामध्ये कसे टाकीत आहे. आज येशू आपल्या मंदिरातून तो आपल्या सर्वांकडे बघत आहे. तुम्ही कसं येत आहात, कोणत्या हेतून येत आहात, कोणत्या हेतून त्या गोष्टी करत आहात, या प्रत्येक गोष्टी तो बघतो. बघतो, लक्षात ठेवा. आज तुमचं मन काय आहे? काही लोक जेव्हा सेवा करतात, त्यांचा सेवा करण्याचा उद्देश काय आहे? देवाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, काय आपलं गौरव, आपल्या नावासाठी? हॅलो, जर तुम्ही त्या नियमाने करता तर मुकुट नक्की तुमच्या डोक्यावर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज या वचनातून प्रियानो, परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, माझ्या कुटुंबात प्रॉब्लेम का, माझ्या जीवनात अडचणी का, माझ्या व्यवसायामध्ये अपयश का, माझ्या कमाईला बरकत का नाही, माझ्या घरात शांती का नाही, का गोंधळ आहे. आज प्रियानो, या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. यावेळेला आपण डोळे झाकूया आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करा, कारण परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. प्रियानो, तेव्हा प्रत्येकाला तुमच्या नावानिशी हात मारून तो तुम्हाला बोलवत आहे. आज तुम्ही त्या स्वच्छ मनाने, त्या स्वच्छ विचाराने परमेश्वराच्या जवळ या. त्याच्या भक्तीमध्ये सहभागी व्हा. मुकुट तुमच्या डोक्यावर असेल, मुकुट तुमच्या कुटुंबावर असेल, मुकुट तुमच्या कामावर असेल, मुकुट तुमच्या व्यवसायामध्ये असेल. प्रिय लहारदी रथंद्र श्रद्ध खारदी प्रभू मी अपहार गहार दिदी धी रथंद्र शहा शहाहार खारदी प्रभू. हालेलुया जीसस, हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. हे पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आम्ही मानव अशक्त आहोत प्रभू. आज जसं अव्वा त्या फळाला बघून मोहित झाली आणि आपलं एधेन ती कमावली, अव्वाचं ऐकून आदाम देखील त्या गोष्टीला, त्या मोहात पडला आणि तोही अवेबरोबर एधेन कमावला. आज येशू देवा, अनेक वेळेला आम्ही तुझ्याजवळ येतो, पण आमचा स्वभाव, आमचे विचार, आमच्या मनातली जी वितुष्टता, त्याच्यामुळे माझ्या देवा आम्ही आमच्या जीवनातून तो एदेन गमावलेला आहे. आज प्रभू देवा, तुझ्या वचनाद्वारे तू आमचे डोळे उघडलेले आहे. आज पश्चातापी हृदयाने आम्ही तुझ्याजवळ येतो प्रभू. असा माझा देवा स्तोत्रकर्ता म्हणतो, मला हिरव्यागार जैतुनासारखं तुझ्या मंदिरात राहायचं आहे. हो माझ्या देवा, आज माझ्या जीवनामध्ये कितीही संकट असू दे, कितीही दुःख असू दे, कितीही व्याधी असू दे, किती मला व्याप असू दे, किती माझ्या संसारामध्ये गोंधळ असू दे, प्रभू या सर्व गोष्टीतून जो तेल निघेल तो प्रभू देवा तुझ्या मंदिराचा प्रकाश म्हणून असू दे, तुझ्या त्या दिव्याच्या प्रकाशासाठी वापरलं जाऊ दे. म्हणून आज माझं आणि माझ्या कुटुंबाचा वापर यासाठी तू कर प्रभू. माझं आणि माझ्या कुटुंबाचा वापर यासाठी तू कर. आज आम्हाला माझ्या देवा त्या विश्वासातून बोलू देऊ नको. आमच्या मुखामध्ये कधीही माझ्या देवा तुझ्यासाठी तिरस्कार किंवा कुरकुरण नसावं, तर आमच्या मुखामध्ये या सर्व परिस्थितीमध्ये देखील तुझी स्तुती आणि भक्ती असू दे, तुझं गौरव असू दे. कारण येशू देवा, तू त्या शेवटपर्यंत पित्याच्या आज्ञा पालनामध्ये राहिला. म्हणून माझ्या देवा, आज त्या नावासमोर स्वर्गात या पृथ्वीवर आणि या पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघे टेकला जातो. कारण तुझं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव तुला देण्यात आलेलं आहे. आणि हीच पदवी तू आम्हाला देऊ इच्छितो, हाच आशीर्वाद तू आम्हाला देऊ इच्छितो. म्हणून माझ्या देवा, आज आम्ही तुला शरण येत असताना आज प्रभू तू आम्हाला त्या योग्य पात्रतेचा बनव, त्या दृढ विश्वासू आम्हाला तू बनव. आणि त्या विश्वासामध्ये चालण्याकरिता तो अभिषेक आम्हाला दे. आज हे प्रभू, आमच्यामध्ये येणार प्रत्येक ती बापा नकारार्थी विचार, नकारार्थी कृती, या सगळ्यांना येशू देवा आज मी तुझ्या नावाने त्यांना धमकावत आहे. येशूच्या नावाने या विचारातून निघून जा, या कुटुंबातून निघून जा, या घरातून निघून जा, या व्यवसायातून निघून जा, या कामावरनं निघून जा. हो प्रभू, आज आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये तुझी स्तुती करायची आहे, तुझी लेकरं म्हणून राहायची आहे. म्हणून तो अभिषेक आम्हाला दे. हालेलुया, 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 हालेलुया. आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यावेळेला जी येशूने आपल्याला पितेची प्रार्थना शिकवलेली आहे, पण सर्वजण विश्वासाने समजून एक आवाजात म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे या पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आता मास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसे तो आमचे ऋण मास करू. आणि आम्हाला परीक्षेत नकोस, तर वाईटापासून तू सोडी. आणि राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन आणि आमेन. त्यावेळेला परमेश्वराजवळ त्याचा आशीर्वाद मागा आपल्याला. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा,
प्रभेशूची शांती पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. प्रभेश्वर रक्त प्रभेश्वर रक्त प्रभेश्वर रक्त. आमेन.